विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण अखेर आलेला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वी म्हणजेच SSCच्या निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निकाल नक्की कधी आणि किती वाजता लागणार आहे, निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स कोणत्या आहेत, जर तुम्हाला गुण पडताळणी किंवा फोटोकॉपी हवी असेल तर काय करायचे आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक महत्त्वाची स्टेप मिस होऊ द्यायची नाही आहे। तर मित्रांनो, बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रकटनानुसार फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे। वेळ नीट लक्षात घ्या, दुपारी ठीक 1 वाजता हा निकाल ऑनलाईन उपलब्ध होईल। पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या सर्व 9 विभागीय मंडळाचा निकाल एकाच वेळी जाहीर केला जाणार आहे। आता निकाल कुठे पाहायचा तर बघा, निकाल जाहीर झाल्यावर बऱ्याचदा सर्व्हर डाऊन होते, त्यामुळे बोर्डाने यावेळी अनेक जे आहेत पर्याय दिलेले आहेत। तुम्ही जे आहेत पर्याय पाहू शकता। या फॉलोइंग वेबसाईट्स आहेत, जसं mahasscboard.in ही मुख्य वेबसाईट आहे। त्याच्यानंतर डिजिलॉकरवर देखील आहे, hscresult.mkcl ची वेबसाईट आहे। तर या फॉलोइंग वेबसाईट तुम्ही व्हिजिट करू शकता। एक वेबसाईट जर डाऊन असेल तर तुम्ही दुसरी वेबसाईट चेक करू शकता। तुम्ही तुमचा निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट आउट जी आहे ती नक्की काढून घ्या। तसेच डिजिलॉकर ॲपमध्ये तुमची डिजिटल गुणपत्रिका म्हणजे जी डिजिटल मार्कशीट असते ती साठवून ठेवण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे, हे तुम्हाला माहीतच असेल। आता निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं की त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले आहेत। अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने 2 महत्त्वाच्या सुविधा दिलेल्या आहेत। सर्वप्रथम, जर तुम्हाला फक्त गुणांची खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, म्हणजे व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स। आणि दुसरा आहे फोटोकॉपी। जर तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका स्वतः पाहिजे असेल की ती कशी तपासली गेली आहे तर तुम्ही त्याची झेरॉक्स कॉपी मागवू शकता। यासाठी तुम्हाला जी वेबसाईट आहे mahasscboard.in याच वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल। तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत हा अर्ज करू शकता। कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे तुमचं कॉलेज। यासाठीच्या अटी आणि शर्ती बोर्डाच्या वेबसाईटवर सविस्तर दिलेल्या आहेत, ते एकदा नक्की वाचून घ्या। कनिष्ठ महाविद्यालयांसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की कॉलेजला त्यांचा संपूर्ण कॉलेजचा एकत्रित निकाल इन कॉलेज लॉगिन या पर्यायावर उपलब्ध करून दिला जाईल। त्यामुळे विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकालासोबतच कॉलेजचा ओव्हरऑल रिझल्टही जे आहे लवकरच कळेल। तर मित्रांनो, 2 मे दुपारी 1 वाजता तयार रहा। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या निकालासाठी स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलकडून आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा। आम्हाला खात्री आहे की तुमची मेहनत नक्कीच पळाला येईल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन शैक्षणिक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।